गावाकडच्या गोष्टी ही वेब सिरीज सर्वत्र गाजत आहे। यातील संत्या आणि सुरके एकमेकांपासून दुरावले हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण यामागचं कारण सांगायला येतोय संतुर्की हा सिनेमा। यासंबंधीची पत्रकार परिषद आज पार पडली। कोरीपाटी प्रोडक्शन सातत्याने नवनवीन काहीतरी देत असते। सातारा जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या या प्रोडक्शन हाऊसने गावाकडच्या गोष्टी ही वेब सिरीज करून महाराष्ट्राला वेब सिरीज या प्रकाराची ओळख करून दिली। गावाकडच्या गोष्टीला 79 देशांचा प्रेक्षक वर्ग लाभला असून यातील प्रत्येक व्हिडिओला 20 लाखांपेक्षा जास्त लोक बघतात। 12 मराठी सिनेमांचं प्रमोशन यांच्या कोळेवाडीत झालं आहे। संत्या सुरकी एकमेकांपासून दुरावले हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहेत, पण यामागची गोष्ट कोणालाच माहीत नाहीये आणि हीच गोष्ट सांगायला येतोय संतुर्की हा सिनेमा। संतुर्की फक्त प्रेम कहाणी नसून अनेक गोष्टींवर भाष्य करणारा स्वतंत्र सिनेमा असणार आहे, ज्यात संत्या सुरकी, आव्या, माधुरी आणि बापू हीच पात्र असली तरी गोष्ट मात्र 8 ते 10 वर्षापूर्वींची असणार आहे। मार्चमध्ये सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करून साधारण एप्रिल ते मे दरम्यान हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे। नमस्कार, मी नितीन पवार, दिग्दर्शक गावाकडच्या गोष्टी आणि आता आमचा वेब सिनेमा येतोय संतुर्की। खरं तर गावाकडच्या गोष्टी प्रचंड गाजल्या, लोकांपर्यंत पोहोचल्या, लोकांना प्रचंड आवडलं सुद्धा। आणि मग असं झालं की प्रत्येक सुरू झालेली गोष्ट कुठे कुठेतरी थांबते आणि ती संपल्यावरती नव्याने काहीतरी करायला हवं, नवं काहीतरी यायला हवं आणि त्यातच समाधानी होऊन किंवा त्याचंच समाधान मानून थांबून चालणार नाही, कारण मग नदीसारखं वाहत राहिलं पाहिजे, धबकवून चालणार नाही। आणि म्हणून विचार केला की ह्या माध्यमात नवीन आपल्याला काय करता येऊ शकतं। जसं गावाकडच्या गोष्टींनी महाराष्ट्राला वेब सिरीज माहीत करून दिली आणि सगळ्या महाराष्ट्रात वेब सिरीज सुरू झाल्या, तसं आणखी नवीन काय करता येईल। म्हणून आम्ही सगळ्या टीमने विचार केला की संत्या सुरकीची प्रेम कहाणी, त्यांचा विरह सगळ्यांना माहिती आहे, पण ती गोष्ट कशी सुरू झाली आणि ते वेगळे का झाले, याच्यामागची कारणं काय आहेत, यावर काहीतरी व्हायला पाहिजे। मग संत्या सुरकी असं एकत्र करून आम्ही संतुर्की नावाचा मराठीतला पहिला वेब सिनेमा आणतोय कोरीपाटी प्रोडक्शनवरती आणि तो आता शूट सुरू होईल त्याचं साधारणतः मार्चमध्ये आणि मेमध्ये लोकांच्या भेटीला हा 1.5 तासाचा पूर्ण सिनेमा जो यूट्यूबवरती रिलीज होणार आहे, पहिल्यांदा असं काहीतरी प्रयोग करतोय। तर मला वाटतं की जसं लोकांनी गावाकडच्या गोष्टीवर प्रेम केलं तसं या सिनेमावरही करतील आणि यूट्यूब ह्या माध्यमाला ही खूप मोठी मला वाटतं उपलब्धी यूट्यूब हे माध्यम, की आत्ताच्या नवीन मुलांना नव्याने काहीतरी करायचं असेल, नवीन काहीतरी घेऊन यायचं असेल, स्वतःला आजमावून बघायचं असेल तर ह्यासारखं मोठं माध्यम नाही आहे। त्यामुळे मला वाटतं संतुर्की पुढच्या काळात माहीत नाही यश मिळेल की नाही, पण नव्याने प्रयोग करत राहणार आहोत आम्ही आणि हा प्रयोगही तशाच प्रकारचा असणार। नमस्कार, मी रश्मी साळवी। गावाकडच्या गोष्टीमध्ये सुरकी नावाचं जे कॅरेक्टर मी केलं आणि आता संतुर्की नावाचा मराठीमधला पहिला वेब सिनेमा आम्ही करतोय कोरीपाटी प्रोडक्शनच्या माध्यमातून। मला असं वाटतं की सुरकीला जे काही प्रेम मिळालं किंवा सुरकी आत्ता जी आहे मॅच्युअर्ड, तर तीच 8-10 वर्षांपूर्वी कशी साकारायची हे माझ्यासाठी स्वतःसाठी खूप आव्हान असणार आहे। आणि पुरेपूर प्रयत्न हा असेल की जास्तीत जास्त त्याच्यातमध्ये रिअलिस्टिकपणा आणता येईल आणि जी काही दोघांची केमिस्ट्री किंवा संत्या आणि सुरकी आत्ता आपण बघतो की वेगळेच आहेत आणि लोकांना खूप क्युरियोसिटी आहे की नक्की काय झालं त्यांच्यामध्ये आणि नक्की का वेगळे झाले ते। तर तोच आम्हाला असं वाटतं की दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो की आधी काय घडलं, थोडंसं भूतकाळामध्ये पण डोकावून पाहूयात आणि जे लोकांना क्युरियोसिटी आहे ती जास्तीत जास्त त्यांच्या ज्या एक्सपेक्टेशन आमच्याकडून आहेत त्या फुलफिल करण्याचा पूर्णपणे प्रयत्न आम्ही करतो की तिथपर्यंत पोहोचू आम्ही। आणि वैयक्तिक माझ्यासाठी खूप हे आव्हान आहे की आधीची अल्लड सुरकी किंवा आत्ताची जी सुरकी आहे तिची इमेज ब्रेक करून माझी स्वतःची वेगळी इमेज जी आहे किंवा त्याचे कॅरेक्टर जे आहेत ते प्ले करणं, 8-10 वर्षांची अल्लड सुरकी दाखवणं। सो ते प्रयत्न करतो आम्ही की जास्तीत जास्त त्याच्या जवळ जाण्याचा। आणि गावाकडच्या गोष्टी सुरू असतानाच जवळजवळ लोकांच्या कमेंट्स फोन घ्यायचे आम्हाला, नक्की काय वेगळं झाला, कशामुळे वेगळं झालं। नंतर हे संतुर्कीचं आम्ही सुरू केल्यानंतर आम्हाला वाटलं जाऊ द्या, आम्हाला पण म्हणजे थोडक्यात काम पण मिळेल आणि ते लोकांचे ते गैरसमज होतील का आम्ही काही सांग म्हणजे ते माहिती नाही, पण असं होतं आम्ही आमचे दिग्दर्शक म्हणतात म्हणून आम्ही झालो वेगळे, आम्ही तरी काय सांगतो। पण त्याचं एक्झॅक्टली कारण आता आम्हाला सापडलं, आम्हाला स्वतःला मला जास्त इच्छा लागून राहिली की नक्की काय झालं आहे। आणि त्यामुळं आता सगळं मग ते 8-10 वर्षाचा काळ दाखवायचं म्हटलं तेव्हा कसा असेल काय असेल, बरं सांगते आता तसा का झाला, म्हणजे एवढा निर्भीड म्हणा किंवा दुनियादारी राजकारण वगैरे इकडे का व्हायला, तर त्या सगळ्या गोष्टींनी मला स्वतःला उत्तर जाणून घ्यायचे। त्यासाठी मला खूप मी म्हणजे आतुर आहे त्या संतुर्कीचे स्क्रिप्ट वाचायला पण आणि ते शूट करायला पण।
आणि जसं हा म्हणाला की लोक विचारायची की का वेगळे झाले आणि कारण तेव्हा माहीत नव्हतं कळतं. तसंच बऱ्याच लोकांचे फोन यायचे की तुमची स्टोरी बघून मला माझ्या सुरकीची आठवण आली, हे असं झालं तसं झालं. त्या खूप अगणित लोकांना ना इतकं बरं वाटणार आहे बघून. मला असं वाटतं की बऱ्याच लोकांचा प्रेमभंग कदाचित झाला असेल, त्यामुळे ते त्यांना जास्त आपुलकी या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची. आणि एक गावाकडच्या गोष्टीसाठी कदाचित वेट पुट ऑन झालं ते कमी करणं वगैरे हे फिजिकल एफर्ट्स पण त्यामागे आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी आमच्यासाठी आहेत. कसं माहिती आहे का की आता अजून संतोषची स्क्रिप्टिंग चालू आहे, त्यामुळं आमच्या सरांनी लिखाणात स्क्रिप्टमध्ये काय बापूचा रोल ॲक्च्युली आहे अजूनपर्यंत मला माझ्यापर्यंत कळलेलं नाही. पण तरी पण एक सांगतो की म्हणजे कसं की संतुर्की हा विषय आहे तो संत्या सुरकीच्या लग्नाच्या अगोदरचा आहे. म्हणजे त्यांचं ज्यावेळेला अफेअर चालू होतं त्यावेळेचं आहे. मग त्यावेळेला बापू कधी प्यायला लागला की आम्ही एका गावाकडच्या गोष्टीच्या स्टोरीमध्ये दाखवले की बापू म्हणजे ते म्हणजे उघड केले की बापूच्या बायकोनं आत्महत्या केली म्हणून बापू प्यायला लागला. मग आता ते संत्या सुरकीच्या लग्नाच्या अगोदर आत्महत्या केली का नंतर केली त्याच्यावरती डिपेंड आहे की त्या संतुर्कीमध्ये बापू पेणार का नाही हे ते त्याच्यावरती डिपेंड. ज्यावेळेला स्टोरी तयार होईल त्यावेळेला. पण त्याच्या अगोदर बापू प्यायच्या अगोदर बापू कुठं होता कुठं कामाला म्हणजे तसं आम्ही शेतकरी होतो असं आम्ही दाखवलं की मी शेतकरी आहे, मी बायकोचा उपचार करू शकतो नाही असं एक वाक्य आहे त्यात. म्हणजे बापू तसं शेतीच करत असणार आहे. पण ते बापू त्यावेळेला कुठल्या परिस्थितीत होता हे ज्यावेळेस स्क्रिप्ट समोर येईल त्यावेळेलाच कळलं बघायला मिळेल प्रत्येक. आणि त्यावेळेला पडद्यावर प्रत्यक्ष तुम्हाला बघायला मिळेलच यूट्यूबवर. आता संतुर्की तर येतच आहे, जी संत्या सुरकीची गोष्ट आहे. पण जसं गावाकडच्या गोष्टीमध्ये तुम्ही आतापर्यंत बघत आहात की माधुरी लग्नाच्या आधी पण कशी होती, म्हणजे बंडखोर अशी हे जास्त ओके आणि आव्याला जास्त त्रास देणारी किंवा म्हणजे सहजासहजी ह्याला न मानणारी. सेम 10 वर्षापूर्वी आव्या कसा मागा लागला असेल आणि मी त्याला कशी म्हणजे काय काय नाही होऊ शकत आपलं काय अशा टाईपमध्ये जे काय असणार आहे. एखादा मुलगा मागे लागतो आणि एखादी मुलगी त्याला नापसंत करत असते. त्या छोट्या छोट्या गोष्टी अशा मजेदार असणार आहेत. आणि मी मी असं खूप प्रयत्न करत असतो की तिला पाठवायचं, मग तिचं मग काय त्यावर रिप्लाय असेल किंवा एक मित्र म्हणून संत्याच्या आयुष्यात माझा काय प्रभाव असेल. तेच ना स्टोरी संत्या सुरकीची आणि सुरकी बरोबर मी असणारच आहे तिच्या सुखात आणि दुःखात. पण संत्याबरोबर मी असणार आहे त्याच्यामुळे ते दोघांचं पण पॉइंटिंग त्याच दिसणार.